प्रत्येक स्कॉलरशिप मध्ये अशा टाईपचे एक्झाम्पल येतात. तर याच्यामध्ये काय देतात, पाय आणि डोकी यांच्यावर आधारित काही एक्झाम्पल असतात. आता आपल्या एक्झाम्पल मध्ये काय आहे, आहेत आणि गायी आहेत. समजा ही आहेत माणसे आणि ही आहे आपली गाय. 4 पाय असतात. एका घरात माणसे व गायी मिळून 38 पाय आहे. किती? 38 पाय. हे माणसं आणि गायी हे दोघं मिळून 38 पाय आहेत. गायींची व माणसांची डोकी, आता डोक्यांची संख्या 11, डोक्यांची संख्या 11 आहे आणि पायांची संख्या ही आहे 38 आहे. तर त्यांनी विचारलं एकूण गायी किती आणि एकूण किंवा माणसं किती, की दोघांपैकी काही विचारतात. पण आपल्या एक्झाम्पल मध्ये गायी विचारलेल्या आहे. आता हे सोडवण्याचे 2 शॉर्टकट ट्रिक आहेत. एक आहे फॉर्म्युला. तो फॉर्म्युला काय सांगतो, 4 पायांची संख्या बरोबर एकूण डोके याच्याने तुम्हाला 4 पायांची जे काही गायी, जर बकरी असेल तर बकरी यांची संख्या ऑटोमॅटिक येते. आहेत 38 डिवाइड बाय 2 मायनस डोके किती आहेत 11. 38 भागिले 2 झाले 19 वजा 11 हे किती आले 8. याचा अर्थ गायी 8 होत्या. जर गायी 8 असतील तर एकूण डोक्यांची संख्या 11 आहे म्हटल्यावर माणसं असणार 3 माणसं आणि 8 गायी. डोक्यांची संख्या पण बरोबर आली आणि पाय पण बरोबर आले. आणि त्याने विचारले गायी किती, तर गायी किती आहेत 8 आहेत.